आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. ओढ्यात नवजात अभ्रक आढळल्याने पन्हाळा तालुक्यात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू. पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे ओढ्याच्या पात्रात नवजात अभ्रक मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पन्हाळा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मंगळवारी सायंकाळी वाघवे येथून पन्हाळगडाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ओढ्याजवळ काही मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना चेंडू ओढ्यात गेल्याने मुलांनी तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्यात एका लहान बालकाचा हात दिसून आल्याने त्यांनी तातडीने ही माहिती ग्रामस्थांना दिली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता ओढ्यात नवजात अभ्रक असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित अभ्रक काही दिवसांपूर्वी ओढ्यात टाकण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमकी परिस्थिती आणि कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगाने तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे वाघवे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करून जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.